श्री स्वामी समर्थ. मोरपीस घरामध्ये कुठे ठेवावेत, वास्तुदोष जर असेल तर मोरपिसामुळे कसा दूर होतो आणि तुमच्या घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टी एका साध्या मोरपिसामुळे किती सुरळीत होऊ शकतात, आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. व्हिडिओच्या खाली जर व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गोष्ट आहे ती लहान मुलांवरती. लहान मुलं जर खूप रात्री त्रास देत असतील, अचानक कधी कधी रात्री रडतात बघा, आपल्यालाही कळत नाही की मूल का रडतंय. अशा वेळेला ते घाबरतात आणि काय होतं, मग घरातली सगळी मंडळी जागे होतात. अशा वेळेला एक साधा सोपा मोरपिसाचा उपाय मी तुमच्यासोबत सांगते. चांदीच्या ताईतामध्ये छोटासा मोरपीस टाकून सोमवारी मुलाच्या गळ्यात बांधायचा. हा उपाय करून बघा. या उपायामुळे मुलाचं रडणं बंद होईल आणि त्याला जर नजर दोष होत असेल तर त्याचं निवारण नक्की होईल. दुसरा उपाय बघा, स्वयंपाकघरामध्ये वास्तुदोष असेल तर काय करावे, लाल धाग्यामध्ये सफेद कवडीसोबत 2 मोरपीस बांधायचे आणि ते कोणत्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपल्याला मोरपीस बांधून सफेद कवडीमध्ये ठेवायचे आहे. यामुळे स्वयंपाकघरामधला जो काही वास्तुदोष आहे त्याचं निवारण होतं, वास्तुदोष कमी होतो. आता वास्तुदोष म्हणजे कसा बघा, आग्नेय कोपऱ्यामध्ये गॅस असावा, पण बऱ्याच वेळेला काय होतं, तिकडं बाल्कनी येते आणि स्वयंपाकाची भांडे घासण्याची सिंक येतं. त्यामुळे काय होतं, वास्तुदोष निर्माण होतो. मग हा छोटासा उपाय करून बघा, नक्की वास्तुदोष कमी होईल. कधीकधी आपल्या घराचं प्रवेशद्वारावरती वास्तुदोष असतो, म्हणजे नको त्या ठिकाणी प्रवेशद्वार आल्याच्यानंतर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. मग अशा वेळेला काय करायचं तर दरवाजाच्या आतून आणि बाहेरून 3 मोरपीस लावावे. वास्तुदोष खूप कमी होतो. बऱ्याच वेळेस काय होतं बघा, घरात चिडचिडेपणा येतो, मुलांमध्ये उगाचच चिडचिड वाढते. मुलं चिडचिड करतात, भांडणे करतात, हट्टी बनतात, तापट होतात, ऐकत नाहीत. अशा वेळेला एक सोपा उपाय तुमच्यासोबत शेअर करते. मुलगा झोपताना किंवा मुलगी, आपले जे मुलं आहेत ते झोपताना त्यांच्या उशाला एक मोरपीस ठेवून द्यायचा आणि सकाळी उठल्यावर अलगद तो उठण्याच्या आधी आपण व्यवस्थित तसा बाजूला ठेवून द्यायचा. मोरपीस कधी फेकून जमिनीवरती पडू नये बरं का, याची काळजी घ्यायची. हा उपाय करून बघा, तुमच्या मुलातला हट्टीपणा, तापटपणा, रागीटपणा खूप कमी होईल. ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी वास्तूच्या वायव्य कोपऱ्यामध्ये मोरपंख लावावा. खूप फरक जाणवेल. आपण देवघरामध्ये खूप सेवा करतो, पूजा करतो, त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर देवघरामध्ये मोरपीस लावावे. देवघर हे मोरपिसाने सजवावं आणि कुंकू लावून त्याची पूजा करावी. आपण जी केलेली सेवा आहे त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं. अशा प्रकारे मोरपिसाच्या ज्या छोटे मोरपिसं लावून डिझाईन बनवलेले असतात त्याने आपलं देवघर आपण सजवू शकतो. अगदी छोट्याशा गोष्टीपासून खूप मोठा फायदा होतो. हे असे मोरपीस खूप उपयोगाचे आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये मोरपीस आहेत बरं का, त्या घरामध्ये कसलाही वास्तुदोष राहत नाही. घरामध्ये निगेटिव्हिटीला अजिबात थारा राहत नाही. त्यामुळे घरामध्ये कमीत कमी 2-3 तरी मोरपीस असायलाच हवेत. लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी मोरपिसाचा खूप चांगला उपयोग होतो बरं का. मोरपिसाने दृष्ट खूप लवकर उतरली जाते. नक्की उपयोग करून बघा. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे पतीपत्नीमध्ये जर मतभेद होत असतील, भांडणे होत असतील तर नाचणाऱ्या मोराचे चित्र त्यांच्या बेडरूममध्ये असावे. त्यामुळे काय होतं, पतीपत्नीमधले मतभेद कमी होतात. एकमेकांना समजून घेण्याचं सामर्थ्य मोरपिसामुळे येतं. आणि पश्चिम किंवा पूर्व भिंतीवरती एक मोरपीस लावावा. नाचणाऱ्या मोराचं चित्रही तुम्ही भिंतीवरती लावू शकता. मोरपिसाचं चित्र बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीला असावं. त्याचबरोबर मोरपीस कुठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होत असते बरं का. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच घरात 6 मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होते आणि चिंता दूर होतात. हा छोटासा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही महत्त्वाची माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.